Morning student. In before video we have to learn environmental management. In this we have to see that learn weather and climate, changes in weathers. मग चेंजेस इन वेदरमध्ये आपण इम्पॉर्टन्स ऑफ वेदर्स इन लिव्हिंग वर्ल्ड, मग कोणते वेदर्स इम्पॉर्टंट आहे हे बघितलं. आता आपण बघणार आहे मेट्रोलॉजी. Meteorology is nothing but the science that studied the interrelationship between the various components of air cycle, geological movement of earth, climate is called meteorology. Meteorology included the study storms, cloud, rainfall, thunder, lightning, etc. Depending upon the study of such factors, weather forecasts are made. They are useful of common people, farmer, fisheries, aviation, service, water transport and various other organism. बघा, मग मेट्रोलॉजी म्हणजे काय की इंटर रिलेशनशिप बिटवीन व्हेरियस कंपोनंट्स ऑफ एअर, म्हणजे हवेमध्ये होत असलेला बदल याचा ज्या ठिकाणी शोध लावला जातो, संशोधन केलं जातं, त्याला काय म्हणतात तेच म्हणजे काय, म्हणजे आपले वारंवार चेंजेस होणारे क्लायमेट जे आहे, वेदर जे आहे त्यालाच काय म्हणत असतात मेट्रोलॉजी. मग मेट्रोलॉजीमध्ये काय काय चेंजेस होत असतात, तर मग स्ट्रॉम्स वादळं येत, मग त्याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला तो वादळांचा, ढगांचा, रेनफॉल म्हणजे जास्त प्रमाणात पाणी पडेल, कुठे पाऊस पडेल या पद्धतीने. देन अजून आणखी केला तो की लाईटनिंग कुठे पडणं, म्हणजे विजा कुठे कडकडणार आहे. मग हे जे सगळं आहे हे कशावरती डिपेंड्स आहे, ते इट्स डिपेंड्स अपॉन बघा मेट्रोलॉजीवरती ते डिपेंडिंग आहे. मग मेट्रोलॉजीमध्ये त्याचा स्टडी केला जातो. मग कॉमन पीपल, मग दे युजफुल टू कॉमन पीपल म्हणजे फार्मर, फिशर्स. मग जे शेतासाठी काही युजफुल असतं, म्हणजे जसं की शेताचे अंदाज म्हणतो आपण, अंदाज काढत असतात, ते सुद्धा एक या ठिकाणी स्टडी केली जाते. फिशरीज म्हणजे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये येणारे वादळे म्हणतो आपण, ते त्या पद्धतीने. ॲव्हिटेशन सर्व्हिसेस म्हणजे जसं की एअरपोर्ट वगैरे या ठिकाणचे शोध लावले जातात, जसं की स्टडी केला जातो की कोणत्या पद्धतीने कुठे एअरपोर्ट, कुठे ते जाणार आहे, विमानतळ वगैरे असं ते. वॉटर अँड ट्रान्सपोर्ट या सारखे वेरियस स्टडी यामध्ये केला जातो. इन्स्टिट्यूट ॲट वर्क. द वर्ल्ड मेट्रोलॉजी ऑर्गॅनिझम वॉज इस्टॅब्लिश्ड बाय द युनायटेड नॅशनल organism on 23rd March 1950. This organization plays an important role in food security, water management, transportation and communication. बघा, मग इन्स्टिट्यूट वर्क काय आहे, मेट्रोलॉजिकल ऑर्गॅनिझमचं इन्स्टिट्यूट वर्क, त्याचं नाव काय आहे, युनायटेड नॅशनल ऑर्गॅनिझम ऑन. मग याच्यामध्ये 23 मार्च 1950मध्ये युनायटेड नॅशनल ऑर्गनायझेशन या शोध लावला गेला होता मेट्रोलॉजीचा फर्स्ट. युझिंग ICT. मग ICTच्या मार्फत आपल्याला काय करायचं आहे, विथ द हेल्प ऑफ व्हेरियस सर्च इंजिन्स ऑन इंटरनेट, सर्च फॉर link giving information about the following student and prepare a report based upon the information obtained. World Meteorological Organization WMO, Indian Institute of Tropical Meteorology IITM, National Oceanographic and Atmospheric Administration NOAA. बघा, या पद्धतीने याचे फुल नेम आणि स्मॉल नेम दिलेले आहेत. मग याच्यावरची जास्त प्रमाणामध्ये माहिती तुम्हाला सर्च करायची आहे. कल डिपार्टमेंट पहिल्यांदा भारतामध्ये हे डिपार्टमेंट सुरुवात कधी झाली तर ते आपण पाहूया. द इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट वॉज फाउंडेड बाय द ब्रिटिश इन 1875 ॲट शिमला. इट्स हेड ऑफिस इज ॲट पुणे. लक्षात घ्या की 1875 म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या पूर्वी कमीत कमी
75 वर्षापूर्वी असं म्हणूया. तर त्या काळी पहिल्यांदा हे डिपार्टमेंट विभाग निर्माण केला गेला होता शिमल्याला. त्याचं हेड ऑफिस पण पुण्याला होतं, लक्षात घ्या. म्हणजे त्या काळापासून पुण्याचं जे ऑफिस आहे इथे पुण्यामध्ये शिवाजीनगरला, तर ते पुण्याचं हेड ऑफिस तेव्हापासून आहे. इट्स रिजनल ऑफिसेस आर ॲट मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर, दिल्ली. 5 ठिकाणी हे महत्त्वाचे जे ऑफिस आहे, त्याचे जे उपविभाग म्हणता येईल, तर ते मुंबई आहे, कोलकाता आहे, चेन्नई आहे, नागपूर आहे आणि दिल्ली. 4 बरोबर 4 टोक आहेत बघा. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि नागपूर हे सेंटर म्हणून त्यांनी ते 5 ठिकाणं अशी घेतलेली आहेत. त्या ठिकाणी हे फोरकास्टिंगचं काम केलं जातं. Maps are prepared every day which indicates the daily predictions about the weather. Such maps are prepared and published twice in every 24 hours. प्रत्येक 24 तासामध्ये 2दा याचं पब्लिश केलं जातं आणि हा बनवला जातो दिवसातनं 2दा, हे लक्षात घ्या. इन दिस institute research goes on continuously on various aspects like instruments for climatic readings, predictions about the climate made using radar, predictions about the climate related to seismology, prediction regarding rainfall by satellites, air pollution, etc. या पॅरेग्राफमध्ये असं सांगितलेलं आहे की या इन्स्टिट्यूटमध्ये काय होतं, तर अशा प्रकारचे जे इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामध्ये रिसर्च केला जातो की वेगवेगळ्या प्रकारचे जे काय म्हणता येईल रिसर्च केलं जातं की त्याच्यामध्ये ज्या हे क्लायमेटिक रिडिंग करायचं आहे, म्हणजे हवामानाचं जे वाचन केलं जातं ते करण्यासाठी वेगवेगळ्या या साधनांचा वापर केला जातो. आणि त्याच्यामध्ये मग सॅटेलाइट्स आहेत आणि त्यामध्ये येणारे हे सगळे पावसाच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कुठे किती प्रमाणात आणि कोणत्या लेवलनी त्याचं काय म्हणता येईल रीडिंग होतंय, ते रीडिंग त्याचं वाचन किंवा त्याचं निरीक्षण हे या रिसर्च इन्स्टिट्यूटला केलं जातं. The India Meteorological Department provides important information regarding weather and climate conditions to other departments like aviation, shipping, agriculture, irrigation, marine oil exploration and production, etc. Prediction regarding calamities like dust storms, sandstorm, heavy rainfall, hot and cold waves, tsunami, etc. are communicated to various departments, all types of mass communicated media and all citizens. For this purpose, India has launched several satellite equipped with high-class technology observatories at several locations are doing excellent work in the analysis of the information received from these satellites. बघा, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की यामध्ये मग कोणते कोणते या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये काय काय महत्त्वाचे रीडिंग घेतले जातात. तर क्लायमेट्स म्हणजे वेदर, हवामान, वातावरण हे चेंजेस होत असतात, ते त्या पद्धतीचे रीडिंग घेतले जातात. मग शेतीसाठी ॲग्रिकल्चरसाठी जे काही असतील तेच घेतले जातात. एअरपोर्टसाठी जसं की एरोप्लेन वगैरे उडतात, तर मग ते उडत असताना वातावरण जर खराब आहे का चांगलं आहे पुढचं फ्लाईंग करत असताना ते सुद्धा रीडिंग याच्यामध्ये निघले जातात. या पद्धतीने याच्यामध्ये रीडिंग्स काढले जातात, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. Monsoon model and climate prediction. The tradition of forecasting the monsoon season in India is older than 100 years. After the famine of 1877, H.F. Blandford, the founder of IMD, had made such a prediction for the first time, taking the
snowfall in Himalayas as parameter for this prediction. बघा, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की 100 वर्षापूर्वीचं हे मान्सूनचं मॉडेल म्हणजे शोध लावण्याचं कार्य आहे. तर 1877मध्ये स्नोफॉल झाला होता हिमालयामध्ये. तो फर्स्ट स्नोफॉल याच्यामध्ये होता. म्हणजे लक्षात घ्या किती वर्ष याला झाली. इन द डिकेड ऑफ 1930, द देन डायरेक्टर ऑफ IMD, सर गिल्बर्ट वॉल्कर, had underlined the relationship between various worldwide climatic factors and Indian monsoon, and based on available observation and previous recording related to the relationship, he put forth a hypothesis regarding the nature of monsoon with the initiative of forth a hypothesis regarding the nature of monsoon with the initiative of Dr. Vasantrao Gowarikar. In decade of 1990s, a monsoon model based upon 16 worldwide climatic parameters was developed. This model was in use from 1990 to 2002. बघा, मग हा सायंटिस्ट होता गिल्बर्ट वॉकर याने फॅक्टर म्हणजे रिलेशनशिप बिटवीन व्हेरियस वर्ल्ड वाईल्ड क्लायमॅटिक फॅक्टर्स आणि इंडियन मान्सून म्हणजे भारतातील मान्सून वारे आणि क्लायमेटमध्ये जे वातावरणामध्ये जे चेंजेस होतात, जसं की आपले आता क्लायमेटिक म्हणजे क्लायमेट कोणतं तर ते 4 महिन्यानंतर चेंजेस होणाऱ्या सीझनला आपण क्लायमेट म्हणत असतो. ओके, मग यामध्ये मिक्सिंग जे होत आहे आणि त्याच्यापासून जे चेंजेस होत आहे त्याचा शोध कोणी लावला होता तर सर गिल्बर्ट वॉल्कर यांनी लावलेला होता. तर डॉक्टर वसंतराव गोविलस्कर यांनी काय डिकेट केलं होतं 1990मध्ये की मान्सून मॉडेल बेस्ड अपॉन 16 वर्ल्ड वाईड क्लायमेट पॅरामीटर्स वॉज डेव्हलप त्यांनी केला होता. म्हणजे त्यांनी 16 वर्ल्ड वाईड क्लायमॅटिक पॅरामीटर डेव्हलप केला होता वसंतराव गोलवीकरने. अंडरस्टँड स्टुडंट? मॅथमॅटिकल मॉडेल डायनॅमिक. मॅथमॅटिकल मॉडेल कसं तर बघा, forecasts are made with the help of mathematical models which take into account estimate of current weather related event and ongoing physical interaction between them. Data about current climatic parameters is mathematically analyzed with the help of Param supercomputer. Various mathematical models based upon daily geographic event are developed by supercomputer technology. बघा, मग मॅथमॅटिकच्या साह्याने कसं तर जसं की आपण आलेख काढतो मॅथचा, बरोबर. मग जसं मग क्लायमेट जे आहे हा पॅरामीटर्स म्हणजे याचं तापमान जे आहे किंवा याच्यामधला झालेला बदल जो आहे हा आलेख काढून परम सुपरकम्प्युटरच्या मार्फत ॲनालाइज केला जातो आणि सांगितलं जातं की आता कशा पद्धतीने पाऊस होणार आहे किंवा झालेला आहे, अशा पद्धतीने हे सांगितलं जातं. नंतर आहे होलिस्टिक मॉडेल. इन धिस मॉडेल predictor are based upon those parameters used in other models which have greatest effect on the monsoon. Nowadays, prediction declared by IMD are collective outcome of various model. This is called holistic model. बघा, मग या मॉडेलमध्ये काय केलं जातं, हॉलिस्टिक मॉडेलमध्ये याच्यामध्ये सुद्धा तापमान किंवा जे काही अंदाज आहे तो लावला जातो पाण्याचा मान्सूनचा, पण हा इंडियन याच्यानुसार लावला जातो, भारतीय संशोधनामार्फत लावला जातो. आणि याच्यामध्ये काय असतं की आउटकम म्हणजे किती प्रमाणामध्ये, जसं की पडून गेला, जसं की आपण म्हणतो पाऊस पडून गेला, मग किती प्रमाणामध्ये पाऊस पडला, मग किती प्रमाणामध्ये पडू शकतो, अशा पद्धतीने याचा आउटकम काढला जात असतो. देन आहे
स्टॅटिस्टिकल मॉडेल. मग स्टॅटिस्टिकल मॉडेलमध्ये इन धिस मॉडेल करंट क्लायमॅटिक ऑब्झर्वेशन इन रिजन आर कम्पेअर्ड विथ द अर्लियर पॅरामीटर्स सच ॲज oceanic temperature, atmospheric pressure, and nature of monsoon rainfall for several years. This data is comparatively analyzed by statistical methods and prediction are made about monsoon in the present of condition. बघा मग यामध्ये कसं केव्हा पद्धतीचं आहे तर यामध्ये किती प्रमाणामध्ये पाऊस पडला यावर्षी आणि मागील वर्षी किती प्रमाणामध्ये पाऊस पडला होता अशी म्हणजे तुलना कंपॅरिझन यामध्ये केली जात असते. मग रेनफॉलमध्ये किती प्रमाणामध्ये रेनफॉल झाला किती किंवा समुद्राच्या किनारी जर घेतलं तर समुद्राच्या ऑकेनिक टेम्परेचर म्हणजे समुद्राचं तापमान हे किती प्रमाणामध्ये आहे तर त्याच्या किती प्रमाणामध्ये ते मागील वर्षी होतं किंवा महिन्यांपूर्वी होतं या पद्धतीने याच्यामध्ये तुलना केली जात असते. Presently, new models are being developed at the IITM. Work is in progress at two levels, namely designing new models and developing new technology. The main focus of development of radar system and satellite technology. बघा मग सर्वात महत्त्वाचं काय आहे न्यू मॉडेल यांनी डेव्हलप केलं. IITM म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी. IITMचा फुल फॉर्म काय आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी हे याचा लॉंग फॉर्म आहे. हे यांनी डेव्हलप केलं. मग कशानुसार डेव्हलप केलं त्यांनी तर डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजीनुसार त्यांनी डेव्हलप केलं. मग त्याचा मेन फोकस कशाचा रॅडर सिस्टीमवरती त्याचा फोकस होता. मग त्यामार्फत त्याला नाव दिलं त्याला सॅटेलाईट टेक्नॉलॉजी.